नीतिसूत्रे अध्याय 14। प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकीते। जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरितो, पण ज्याचे मार्ग कुटील असतात तो त्याला तुच्छ मानितो। मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञांची वाणी त्याचे रक्षण करीते। बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते। विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही, खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो। धर्मनिंदक ज्ञानाचा शोध करीतो, पण व्यर्थ। समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते। मूर्ख मनुष्याच्या वाऱ्यास जाऊ नको, कारण त्याच्या ठाई तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही। शहाण्याने आपला मार्ग जाणणे यात त्याची सुज्ञता असते, पण मूढांची मूढता कपटरूप होय। मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळात परस्पर प्रेमभाव असतो। हृदयाला आपल्या ठाईच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येवत नाही। दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो। मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात। हसताना देखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दुःखात होतो। भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो, आणि सत्पुरुष आपल्या ठाई तृप्त असतो। भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो, शहाणा नीट पाहून पाऊल टाकीतो। सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो, मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो। शीघ्रकोपी मूर्खपणा करीतो, दुष्ट संकल्प योजणाऱ्याचा लोक द्वेष करीतात। भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करीतात। दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक धार्मिकाच्या दारापुढे नमतात। गरीबाचा द्वेष त्याचा शेजारीही करीतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात। जो आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करीतो तो पापी होय, पण गरीबांवर दया करीतो तो धन्य होय। दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हेत काय? चांगल्याची मसलत करणाऱ्यास दया व सत्य ही प्राप्त होतात। सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते। सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे, मूर्खाची मूर्खता केवळ मूर्खताच राहते। खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवितो, पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारितो तो दगलबाजी करीतो। परमेश्वराचे भय धरिल्याने श्रद्धा दृढ होते, आणि ज्यांच्या ठाई श्रद्धा असते त्यांच्या मुलास ती आश्रयस्थान होते। परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकविते। प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते, प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो। ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय। उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रगट करीतो। शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात। जो गरीबाला छळीतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करीतो, पण जो गरजवंतांवर दया करीतो तो त्याचा सन्मान करीतो। विपत्ती आली असता दुर्जन चित होतो, पण धार्मिकास मरणसमयीही उमेद असते।
बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते. धार्मिकता राष्ट्राची उन्नती करीते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणाऱ्यांवर तो रुष्ट होतो.